महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले आणि त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. अरे काय झालं त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे? अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेल्या. त्यांना पैसा अडका मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला त्यावर बेमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, याद राखा, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. अरे खुर्च्यांतील ढेकून होऊन जगणारे त्या खुर्च्यांचाच संपतील. निष्ठेच्या वणव्यात फितुरीची राख रांगोळी होईल. माझा महाराष्ट्र फितुरीचा बदला घेईल. छत्रपती शिवराय शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथाट केला, पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकला. माझा शिवसैनिक खरा मर्द आहे, वाघ आहे, वाघ. तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, ती वेळ येत आहे. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल.